कुणाला द्यायचं ठरलेलं आहे? सव्वा वर्षाकरता या 2.5 वर्षामध्ये 2 महापौर राहतील आमचे. पहिल्या सव्वा वर्षाकरता श्रीचंदजी तेजवानी हे महापौर राहतील. आणखी दुसरं सव्वा वर्ष आशिष अतकिरे यांना महापौर करायचं पक्षाने निर्णय घेतलेला आहे. किती लोकांची बैठक झाली आज? काय नेमकं काल पण बैठक झाली, आजही बैठक आज झाली. सर्वांमध्ये ठरलं की कोर कमिटीचा निर्णय होता. हा सगळ्यांमध्ये ठरलेला निर्णय आहे आणि त्यात पक्षश्रेष्ठींनी पण निर्णय घेतला, याच्यामध्ये सहमत होते. सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे. काल सगळे नगरसेवक आणखी काही कोर कमिटीचे मेंबर्स आमची नागपूरला एक बैठक झाली. याच्यामध्ये डिस्कशन करण्यात आलं, विचार झाला, आणखी काही निर्णय घ्यायचे असं ठरवण्यात आलं. तसेच आम्ही काही नावं वर पक्षश्रेष्ठींना पाठवली आणि योग्य तेच निर्णय केला पक्षश्रेष्ठींनी पण. आज रवींद्र चव्हाण साहेबांचं पत्र आमचे संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर जे आहेत त्यांना आलं आणि ते आम्ही वाचून दाखवलं. त्याच्यामध्ये सव्वा वर्षाचं 2 महापौर भाजप अमरावतीला देणार आहे. दोन्ही हे एक्सपिरियन्स्ड ज्यांचे 2 टर्म 3 टर्म झालेले असे हे दोघे नगरसेवक आहेत. आणि याच्यात मला काही शंका नाही की हे दोघं पण भारतीय जनता पक्षाचं जे विजन आहे आम्हाला जे अमरावती महानगरपालिका ज्या तरीकेने डेव्हलप करायची आहे, ज्याच्याकरता आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचा आशीर्वाद आहे, त्यांची साथ आहे, त्यांची साथ घेऊन आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये हे जे भाजपकडे आलेलं पद आहे अमरावतीचं जे डेव्हलपमेंट आहे ते एका पुष्कळ वरच्या लेवलवर न्यायची आमची इच्छा आहे. तसं आधी मी बोललोच होतो की पुष्कळशा स्कीम्स आहे ज्या भाजपला करायच्या त्याच्यामागे लागू. आता राजकारण संपलं, आता डेव्हलपमेंटचा विषय चालेल आणि फक्त डेव्हलपमेंटच चालेल. अमरावतीमध्ये सत्ता स्थापनेमध्ये खोडकेंना सोबत घेणार का किंवा खोडकेंशिवाय सत्ता स्थापन होणार नाही? आताच आमच्या आमदारांनी संजय भाऊ कुटेंनी सांगितलं की प्रभारींनी सांगितलं की आपल्यासोबत राष्ट्रवादी आहे, आपल्यासोबत शिवसेना आहे आणि आपल्यासोबत YSP पण आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे अलाईज आहेत त्या सगळ्या सोबत राहून हा आम्ही महानगरपालिकेचं पुढचं वाटचाल करणार. राणा आणि खोडकेंनी एकमेकांना सोबत घेण्यास विरोध दर्शवला होता, त्याच्यावर काही तोडगा नाही? त्याच्यावर काही तोडगा निघाला असेल, काही ना काही निघालाच असेल, कारण की ते मला वाटतं राष्ट्रवादीचे नगरसेवक आता येणारच आहेत, पण YSPचे नगरसेवक इथे येणार आहे. इथे मिळून सगळ्यांनी मिळून आम्ही महापौरचा फॉर्म भरू, उपमहापौरचा फॉर्म भरू, एक युती करून जी आमची युती आहे महायुती आहे ती युती राहीलच. आणखी तीच युती पुढचं या युतीमध्ये YSP आणि राष्ट्रवादी काँग्रेसला काय स्थान देण्यात आलेलं आहे? महापौर उपमहापौर ते बाकी थोड्या वेळाने क्लिअर माहीतच नाही काय स्टँड आहे त्यांचा, पण आमचं क्लिअर झालं आहे. महापौर मी तुम्हाला आधी म्हटलं होतं भाजपचाच बसेल, भाजपचा महापौर बसणार आणि आम्ही तो 6.25 वर्ष दोघांना देऊ.